एरंडेश्वर जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर स्मिता संजय कदम, एरंडेश्वर पंचायत समिती गणातून कोमल कैलास काळे, सौ शकुंतला कृष्णा बोबडे यांच्या प्रचारासाठी राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची सभा पार पडली। यावेळी शिवानंदजी महाराज, सचगीर महाराज, दिगंबररावजी महाराज, रामगिरी महाराज, विष्णुगिरी महाराज, रामकिशन रावंदळे, बालाजी देसाई, ऋषिकेश संगनूर, उपनगराध्यक्ष मोकिंद भोळे, मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष सुभाषराव देसाई, माधवराव कराळे, डॉक्टर संजय कदम, माधव कदम, मदन काळे, पांडुरंग काळे, राजू काळे, बळीराम कदम, सोपान बोबडे, महाजी देसाई आदींची उपस्थिती होती। एरंडेश्वर गटाच्या विकासासाठी डॉक्टर स्मिता संजय कदम, कोमल काळे, शकुंतला बोबडे यांना प्रचंड मताने विजय करण्याचे आवाहन डॉक्टर संजय कदम यांनी केले। यावेळी नावकी, सुरवाडी, पिपळगाव, बाळापूर, लक्ष्मीनगर, भीमनगर येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली होती। आपल्या जिल्हा परिषदेतील, पंचायत समितीतील माता, बंधू, भगिनी या सर्वांना माझा नमस्कार आहे। आज आपण जिल्हा परिषद सर्कल एरंडेश्वरचे अधिकृत उमेदवार डॉक्टर स्मिताताई संजय कदम, एरंडेश्वर पंचायत समिती गणाच्या उमेदवार कोमल कैलास काळे, मी स्वतः व आहेरवाडी पंचायत समिती गणाच्या उमेदवार शकुंतलाताई बोबडे यांच्या जाहीर प्रचार शुभारंभ सभेसाठी उपस्थित आहोत। आज आपल्या या गावासाठी गावातून प्रचाराचा शुभारंभ होत आहे। हा फक्त प्रचार नाही, तर आपल्यासाठी विकासाची दारे इथून उघडण्याची सुरुवात आहे। आजपर्यंत सत्तेमध्ये बरेच जण पक्षातून, वेगवेगळ्या पक्षांमधून काम करत आलेले आहेत, परंतु आपल्याला ज्या काही या योजना आपल्या सरकारमार्फत मिळालेल्या आहेत त्या योजनांचा लाभ कुठंच मिळालेला नाही। आणि त्या योजनांमध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं, जिल्हा परिषदेच्या मार्फत किंवा पंचायत समितीच्या मार्फत ज्या काही योजना आहेत त्यामध्ये घरकुल योजना, समाज मंदिर बांधकाम, वृद्धांसाठी पेन्शन योजना, तसेच शाळेतील अनेक योजना आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत। यापेक्षा आणखी खूप काही योजनांचा लाभ आपल्याला मिळालेला नाही आणि त्या योजनांचा जर लाभ आपल्याला हवा असेल तर आपण जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आणि पंचायत समितीच्या जे काही उमेदवार आम्ही आहोत त्यांना सर्वांना भाजप पक्षाच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी मतदान करा अशी विनंती करते मी तुम्हाला सर्वांना। आज सर्वजण सुशिक्षित आहेत, जरी आई वडील जरी सुशिक्षित नसले तर त्यांच्या मुलांनी त्यांना समजून सांगावं, आपला भाग हा खूप मागासलेला आहे आणि आपल्याला जर आपल्या भागाचा, सुरुवातीला आपल्या घराचा, आपल्या गावाचा, आपल्या शहराचा, आपल्या राज्याचा विकास करायचा आहे आणि मेघना दिदी ह्या राज्यमंत्री आहेत, त्या आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत, पण त्यांच्यापर्यंत आपलं जे काही छोटंसं गाराणं आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही। आणि मी ह्या निवडणुकीला उभं टाकण्याचं कारण एक, जेणेकरून की मी समाजासाठी काहीतरी करू शकेल। आणि मी फार छोटी आहे, भाषणाचे वाक्य मला समजणार नाहीत, पण तरी पण या निवडणुकीमध्ये उभं टाकण्याचं एकच कारण आहे की मी समाजाची सेवा करेन आणि तुमच्या जे काही समस्या असतील त्या मेघना दीदीपर्यंत पोहोचण्याचं, आपल्या भारत सरकारपर्यंत त्या आपल्या समस्या पोहोचवण्याचं काम करेल आणि त्या अंमलात आणण्याचं काम करेन। एवढी मला संधी द्या तुम्ही सगळेजण, हीच तुम्हाला सगळ्यांना विनंती करते। समिती निवडणुकीच्या निमित्तानं आज या सिद्धेश्वराच्या, नरसिंहाच्या, दाक्षायणीच्या पुण्यस्पर्शाने पावन झालेल्या एरंडेश्वर नगरीमध्ये आदरणीय ताईचं मी सर्व जिल्हा परिषद सर्कलच्या वतीनं स्वागत करतो। एरंडेश्वर सर्कलचा इतिहास आपण जर जाणून घेतला तर नांदेड, परभणी, हिंगोली या तिन्ही जिल्ह्यांची जी जीवनवाहिनी ठरला असा पूर्ण सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली ते कैलासवासी अमृत भारती महाराज ह्याच एरंडेश्वरचे। कात्नेश्वर किंवा या भागाचं प्रतिनिधित्व ज्यांनी केलं ते स्वर्गीय विश्वनाथरावजी कात्नेश्वरकर, माजी आमदार याच भागाचे। त्याच्यानंतर पहिले जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय बाबारावजी काळे, ते याच गावातले। त्याच्यानंतर ज्यांनी अनेक वर्ष पूर्ण सहकारी साखर कारखान्यामध्ये संचालक पद उपभोगलं किंवा लोकांच्या कल्याणासाठी काम केलं ते स्वर्गीय प्रल्हादराव चापके, ते सुद्धा ह्याच भागातले। म्हणून
ह्या एरंडेश्वर गावाला किंवा एरंडेश्वर सर्कलला एवढा समृद्ध वारसा आहे, राजकीय वारसा आहे की त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याची जर आपण मायबाप जनतेने मला संधी दिली तर माझ्यासारखा धन्यवान कोणी नाही हे मी नक्की सांगेन. ही संधी दिल्याच्या नंतर कारभार हा पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त पद्धतीने झाला पाहिजे. धोरणकर्त्यांनी ज्यासाठी ही त्रिस्तरीय सूत्राची अंमलबजावणी अस्तित्वात आणली त्याला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करेल. येणाऱ्या निवडणुकीमध्ये 7 तारखेला आपण एरंडेश्वर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार डॉक्टर स्मिता संजय कदम, एरंडेश्वर पंचायत समिती गटाच्या उमेदवार कोमलताई कैलासराव काळे आणि आयरवाडी पंचायत समिती गणाच्या उमेदवार शकुंतलाताई कृष्णाजी बोबडे या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. की आपल्या ह्या एरंडेश्वर जिल्हा परिषद सर्कलचा आणि आपल्या पंचायत समितीचा पूर्ण विकास करण्यासाठी, प्रत्येक गावांचा विकास करण्यासाठी ह्या 7 तारखेला आपण कमळाचं बटन दाबणार का? तिकडची मंडळी अजून शांतच. बघा, आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कारभार अत्यंत पारदर्शकतेने करण्यासाठी, आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी, आपल्या तरुणांच्या भविष्यासाठी, वडीलधाऱ्यांची काळजी घेण्यासाठी या पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत. जी जबाबदारी पालकत्व देऊन माझ्या नेत्यांनी माझ्यावर दिली आहे ती जबाबदारीचं पूर्ण पालन करण्यासाठीच्या अत्यंत महत्वाच्या ह्या निवडणुका आहेत. कारण की ही जी मंडळी निवडणुकीला उभी आहे, प्रत्येक ठिकाणी मी बघते काहीतरी त्यांचे नेते काहीतरी भूलथापा देतात. थोडंफार यश काय महानगरपालिकेला आलं की झालं. आमच्या नेत्यांनी सांगितले यशानी उर्मटपणा आणू नका आणि अपयशाने खचू नका. कारण की मोदीजी जेव्हा सांगतात मी प्रधान सेवक आहे, ती सेवाच करण्याचा धर्म आम्ही पाळत या मंचावर बसलेले सगळे माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत पुढची 5 वर्ष तुमची सेवा करण्याची संधी मी मागत आहे. जे काम आपल्या सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या प्रत्येक जिल्ह्यातील आपल्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहावं, आर्थिक आरोग्य चांगलं राहावं, आर्थिक घडी चांगली बसावी, तरुणांना उद्योजक बनवायचंय, फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन करायच्या, कोल्ड स्टोरेजच्या सबसिडीच्या योजना आहेत, दुधाळ क्रांती, धवल क्रांती आपल्या ह्या परिसरामध्ये आपल्याला उभी करायची, सिंचनाचा राहिलेला अनुशेष आपल्याला भरून काढायचा आहे, शाश्वत शेती आपल्याला करता यावी, उद्योजक बनता यावं. आपल्याला आताच मी दुपारी जामला जाऊन आले, छान पद्धतीने संत्री पिकवणाऱ्या ह्या कमळाच्या केंद्रातील नेतृत्वाने आपल्या सगळ्यांच्या साठी घरकुलाच्या योजना आणल्या आणि मला खात्री आहे राजेश भाऊ आपल्या गावामध्ये आजपासून 7 तारखेपर्यंत हे विरोधक काही येतील, भूलथापा देतील, काय तर म्हणा काही आमिष दाखवतील, पण आपण सर्वजण फक्त आणि फक्त विकासाच्याच कामाचा विचारांच्याच लोकांच्या सोबत राहाल ही अपेक्षा आहे. सांगा मला, दोन्ही हात वर करून सांगा, कमळाच्या आमच्या उमेदवार डॉक्टर स्मिताताई संजय कदम, आपल्या कोमलताई कैलास काळे आणि शकुंतलाताई कृष्णाजी बोबडे यांना तुम्ही भरभरून मतदान रूपी आशीर्वाद देणार का? तुम्हाला मी शब्द देते की माझ्यासह या मंचावर बसलेले माझे सगळे सहकारी पुढचे 5 वर्ष प्रामाणिकपणे तुमची सेवा करण्यामध्ये कुठंच कमी पडणार नाही. कोमलताई, शकुंतलाताई आणि डॉक्टर स्मिताताई, तुम्हालाही मी विनंती करते की 15 दिवसाला आपल्या ह्या परिसरातल्या ज्या काही अडचणी असतील त्या हक्काने माझ्याकडे सांगा. ह्या लोकांना ज्या अडचणी असतील त्या सोडवून घेण्याचा शब्द मी तुम्हाला देते. प्रत्येक 15 दिवसाला आपला जनता दरबार कलेक्टर ऑफिसला असतो, तिथं तुम्ही द्या, तात्काळ ह्या सगळ्या अडचणी सोडवण्याचा तुम्हाला शब्द देते आणि अपेक्षा व्यक्त करते की तुमची 5 वर्ष सेवा करण्याची संधी तुम्ही तुमचं अमूल्य मतदान टाकून कराल. कुणाच्याही भूलथापाला, कुणाच्याही आमिषाला आपण बळी पडणार नाही ही अपेक्षा व्यक्त करते आणि आपल्या सर्वांचे आभार.